मुख्यमंत्र्याला गृहमंत्र्याला सांगतो ही छगन भुजबळ जातीवाद तीड निर्माण करायला. तो वाघ रस्त्यावर येऊन नुसत्या मराठ्याला त्रास होऊन दे, मग सांगतो तुला. त्याला काय बोलावं हे कळत नाही, तो सारखं काहीतरी बोलत राहतो. तुला काय कळत आहे? तुला काय कळत आहे? संविधानाच्या पदावर बसतो, उपोषण बसितो, आंदोलन बसितो. आम्ही शांततेत अंतरवलीत बसलो तर सभा काय घेतो, त्याच्यातून बाकीच्याला वाटून दिल्यात, वाटण्या केल्यात. तू असं म्हण, तू तोडीन म्हण, एक जण पाय तोडीन म्हण, एक जणांनी माझ्या वैयक्तिक याच्यावर बोलायचं, हे वाटून दिलेत तिने, हिशे पाडलेत. मी हे बोलणार, मला सरकारचं बंधन आहे, मी संविधानाच्या पदावर बसलोय, मला बोलता येत नाही, तुम्ही बोला काचाखच, मी हाय तुमच्या मागं, असं वाटण्या पाडून देतोय तो. इतका तर त्याला काय कळतंय? ते कोणतं शान आहे? स्वतःला शान समजत आहे तर अशा वाटण्या पाडून देईन का बोलायच्या? आणि परत संभली तुम्ही, मी सत्तेत ही सगळे मंत्री तुमच्याकडे आणतो, तुम्ही फक्त तिकडं मनात. म्हणजे हे काय आंदोलन आहे? आमच्याकडे मंत्री आले की त्यांच्याकडे आले पाहिजे, आम्हाला लेखी दिलं की त्यांना दिलं पाहिजे, आमच्याकडे मुख्यमंत्री आला की त्यांच्याकडे आला पाहिजे. बोलायचं सांगतो, तुम्ही म्हणा मुख्यमंत्री मराठ्याचा असं म्हणा नुसतं, मी आपोआप दबाव आणतो. मी आपले पडलेले फेडेले हे सार सगळा गोळा करतो आणि सरकारवर दबाव आणतो. मग तेच म्हणायचं सांगतो की मुख्यमंत्री मराठ्याचा आहे म्हणा. मग तसं म्हणलं की मला जवळ करते, काय नियतोय मला जवळ करते ना, मग मी सगळे मंत्री घेऊन तुमच्याकडे येईन, मग तुमची इज्जत वाढन, तुमची किंमत वाढन, तुम्ही नवीन नेते तयार होता. मी तर काय आता हायच तुमच्या मागे खंबीर सत्तेत, असलं सांगत आहे ती. अरे त्याला सांगत तरी लाज वाटली पाहिजे. त्याला वाटतं असं मला कुठून माहित होतं, लाज वाटली पाहिजे खरं त्याला काय सांगतो आपण. आणि त्या मुख्यमंत्र्याला मराठ्याचा आहे म्हणून बोलायला लावतो, त्यांच्यावर आरोप करायला लावतो. परत तो सुद्धा देवेंद्र फडणवीसांवरती आरोप करतो. उंची काय झालं की इतकं तर म्हणजे इतकं विटीच धरतोय ते सरकारला सुद्धा आणि मराठ्याला सुद्धा. सरकारने वाटप केलेल्या जात प्रमाणपत्रावर श्वेतपत्रिका काढावी, बोगस कुणबी प्रमाणपत्र देणाऱ्यावर कारवाई करू असं आश्वासन सरकारने दिलेलं आहे, म्हणून आम्ही उपोषण सोडलेलं आहे. तुला येतच काय? तुला गोरगरिबाचे भांडणं लावण्याच्या पलीकडे आलंय काय आतापर्यंत? विनाकारण तू आता धनगर बांधवावर नाराजी ओढून लावायला लागलाय मराठ्यांची. मराठ्यांचं धनगराचं काहीच नाही झालेलं, परंतु ह्यो आता मराठ्यांची नाराजी धनगरावर ओढून घ्यायला लागलाय. धनगर बांधवांनी समजून घेतलं तर चांगली गोष्ट राहील, नाही घेतलं तर त्यांचा विषय राहिला.